तर हे गाइस, तो आज अपन जा रहे हैं थोड़ा सा एडवेंचर करने के लिए। इधर हमारे गांव के पीछे पहाड़ है, उधर अभी 4-5 दिन से बहुत बारिश चालू हो गई है, तो हम उधर जा रहे हैं थोड़ा सा घूमने के लिए। तो आप वीडियो आगे तक देखते रहो। ये हमारे साथ MC पप्पू और दीपक भाई है। तो अभी हम जा रहे हैं, तो फिर चलो आगे चलते, देखते रहो वीडियो को। तर गाईज बघू शकता, आपण चाललोय MC पप्पू, आणि व्हिडिओ बघत राहा। पुढे जाऊन तुम्हाला एकदम भारी नजारा बघायला भेटणार। गाईज बघू शकता वाट किती भारी आहे ना, हा डोंगराचा हिरवेगार नजारा किती भारी वाटू राहिला बघू शकता तुम्ही। असं तर कोण कोण असे डोंगराळ भागात राहता त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चाललोय आम्ही बघू शकता। तर गाईज केव्हाचे हे दोघंच कॅमेऱ्यात दिसू राहिले, मी नाही दिसू राहिलो, तर मग आता मी मालच दाखवतो। व्हिडिओ तुम्ही बघत राहा। आणि इकडे आता मोठी नदी येणार आहे, आमच्या गावाच्या पाठीमागं एक नदी जाते बरं का, तुम्हाला दाखवतोच। ती कोणीच पार नाही करू शकत, आज जर कोणी पार नाही केली। पण थांबा रे थांबा, आता बघा आम्ही तुम्हाला ती नदी दाखवतो। पार होऊ शकते का नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, बघा पार होते का नाही। तर बघू शकता नदी काय खतरनाक आहे। आणि हा दीपक भाई उतरला, हो साईडला गेला पण नाही, गेला त्या बाजूनी। आणि गाईज तर हे नदीचं नाव आहे डुक्कर भुजा, आणि ही भद्राच्या पाठीमाग आहे। डुक्कर भुजा हे नदीचं नाव आहे। आणि मी पण चाललोय हळू, बघू शकता। ओ ओ आलो तर समुद्रातून जाऊ राहिलो, बघू शकता तुम्ही। हा समुद्र आहे, हा अरबियन सीच्या बाजूनी भदर सी बदरशी आहे। तर मग बघू शकता गाईज। हां तर काय ते नजारे बघू शकता। मालिक दाखवा जरा, पाठीमागून धरा कॅमेरा, असा धर, हां असा धर दाखव ना। तर बघू शकता गाईज किती भारी दिसू राहिला आमच्या इकडचा नजारा, बघू शकता। असं तुम्हाला कधी फिरायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आमच्या गावाचं लोकेशन देईल। आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा, पुढच्या वेळेस आणखी आम्ही डोंगराच्या त्या बाजूने जाणार आहे। आज आपल्याला टाईम कमी आहे म्हणून आज आपण जवळच्या जवळ आलो आहे, पुढच्या वेळेस डायरेक्ट तिकडे लांब घेऊन जाऊन एकदम भारी नजारा तुम्हाला दाखव। तर चला। तर गाईज परत आता तुम्हाला इथं दुसरी नदी दाखवतो, त्याच्यात आम्हाला उतरायचं आहे। बघा नदी जवळ आलो, हे चाललं आहे, बघू शकता ही दुसरी नदी, हो लांबा वहळ, हे नदीचं नाव लांबा वहळ। तर चालू बघू शकता, हे अशी पार करायला लागते नदी। तर नदी इतकी खतरनाक आहे, बघू शकता तुम्ही। दीपक भाई चालता नाही राहिले, आधीच त्याचा वजन जड झाला आहे। MC पप्पूचा हात ठेकून चालला आहे। तर बघू शकता गाईज कसं जावं लागू राहिलं, बघू शकता। तर असे नदीतून जायची मजा वेगळीच असते नाही का जरा। बघा नदी, आणि हा नजारा तुम्ही बघू शकता वरती, इकडं भाताचं रोप पेरलेलं आहे। हे बघा हे भाताचं रोप आहे, ते आता जेव्हा थोडं आणखी वाढेल का नंतर भात लावणी चालू होईल। हे बघू शकता, हे बघा नदीतून येऊ राहिले। ते गाईज
आप देख सकते हो कि हम अभी जो वाटरफॉल है हमारे गांव के पीछे का, उसके एकदम नज़दीक आ चुके हैं। तो अभी वो वाटरफॉल मैं आपको दिखाने जा रहा हूँ, तो आप वीडियो देखते रहो। दी बरा सच श्यामला अमरेंद्र बाहुबली। तर गाइस देख सकते हो हम आ चुके हैं वाटरफॉल के एकदम नज़दीक। आपको पहले तो ठगाया, वाटरफॉल है, देख सकते हो कितना खतरनाक है। देख सकते हो वाटरफॉल के एकदम नीचे आ चुके हैं, देखो। अरे तो गाइज तुम्ही बघू शकता का आम्ही वॉटरफॉल जवळ आलेलो आहे। आमच्या गावाच्या पाठीमागचा वॉटरफॉल चढून राहिले पोपट भाई, MC पप्पू, पाठीमागं मी। तर गाईज तुम्हाला वॉटरफॉल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघू शकता कसा वाटला तुम्हाला वॉटरफॉल। नजारा बघू शकता, हे बघू शकता आम्ही तिकडनं आलो आहे। ते बघा तिकडे घर बिल्डिंग वगैरे दिसते, तिकडे आमचं घर आहे। हां तर गाईज बघू शकता मी फुल एन्जॉय केलेला आहे। तर आता मी नाही काही सांगणार याच्याबद्दल का कसं काय झालं, तर आमचा पोपट भाई जो आहे तो आता तुम्हाला ह्या धबधब्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। तर तुम्हाला याचा लोकेशन पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही तुम्हाला लोकेशन शेअर करू। पण इथं यायला नेमकी तुमची गांड हातात फाटून येणार, आमची पण फाटून आली। आम्ही पण कुठेतरी असं पडलो आणि इथं जर आलो, तुम्हाला यायचं असेल तर आम्हाला या कमेंटमध्ये नक्की सांगा। येताना पोपट भाऊंनी जसं सांगितलं का गाण फाटणार आहे, तर एक सुई दोरा नक्की घेऊन या। चला बाय बाय। आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनच्या नोटिफिकेशन ऑन करून द्या, म्हणजे जे पण आपली नवीन व्हिडिओ येईल ती सगळ्यात पहिले तुम्ही बघाल। तर बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।